माढा लोकसभेचा सस्पेन्स कायम। अजित पवार वादग्रस्त वक्तव्यांनी पुन्हा एकदा चर्चेत। राज्यामधील लक्षवेधी जागांवर उद्या उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार, तर देशभरात रामनवमी साजरी यासह महत्त्वाच्या बातम्या आता पाहणार आहोत सविस्तर। सुरुवातीलाच राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी। माढा लोकसभेचा सस्पेन्स हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। भाजपकडून रणजित निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपच्या धैर्यशील मोहिते पाटलांना सोबत घेत शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आणि यावरून माढाची लढत काहीशी कठीण झाल्याचं चित्र दिसतंय। याबाबतच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण आहे आणि त्यामुळे कामाला लागा अशा सूचना चंद्रकांत पाटलांनी केल्या। तर माढा लोकसभेची लढाई अजिबात कठीण नाही, भाजप माढाची जागा लढेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। त्यामुळे माढ्याच्या जागेबाबत चंद्रकांत दादा आणि फडणवीसांमध्ये वेगवेगळी मतं पाहायला मिळतात। निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाहीये, माढ्याची थोडीशी कठीण नव्हती, ती कठीण केली गेलेली आहे। मी तुला एक सांगतो, आज प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या निमित्ताने तुला सांगतो की हे कार्य ईश्वरी आहे आणि ईश्वराला त्याची काळजी आहे। नाही नाही, बिलकुल काही माढ्याची लढाई अवघड वगैरे नाही। माढ्याची लढाई ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल, निश्चितपणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।